दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे। संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मनसेवर केली आहे। मनसेच्या हनुमान चालीसावर आदित्य ठाकरेंनी हल्ला चढवलाय। मी स्टंटबाजीला महत्त्व देत नसल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तर आपण पाहतोय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेवर निशाणा साधलेला आहे। संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही आणि अशा स्टंटबाजीवर देखील मी बोलणं टाळतो असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। सर, शिवसेना भवन मस्जिद आहे का असं देखील संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही। संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही। दरम्यान मशिदीवरील भोंग्यावरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। शिवसेना भवन समोर हनुमान चालीसा लावल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। त्या मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आंदोलन केलं। पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं। तर मशिदीवरील भोंग्यावरून मनसेनं आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा घेतल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना भवन समोर हनुमान चालीसा लावल्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यावेळी त्या मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात देखील आंदोलन केलं। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय आणि पोलीस ठाण्यातच कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं। राजा राम तपस्वी राजा, जिनके काज सकल तुम साझा, जिनके काज सकल तुम राजा, और मनोरथ जो कोई लावे, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीता, राम रसायन तुम्हारे पासा, राम रसायन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला दिलाय। चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, हे तुम्हाला अडचणीत आणतील असं आधीच सांगितलं होतं, पण चुकीच्या सल्ल्याला बळी पडल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तुम्ही आमचे आहात, तुम्हाला ते अडचणीमध्ये आणतील असं देखील यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले। काही जण जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय। तुम्ही सगळे ड्रायव्हर कंडक्टर आपले आहात। तुम्ही कारण नसताना कुणाच्या तरी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, त्यांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका, हे तुम्हाला अडचणीमध्ये आणतील। कोर्टात मॅटर गेली, त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी नेमली गेली, विलीनीकरण करायचं का नाही करायचं त्याच्याबद्दलचा अहवाल आला। हे सगळं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। पण काही जण जाणीवपूर्वक समाजामध्ये नीटपणे कारभार चाललेला असताना त्याच्यामध्ये खोडा कसा घालता येईल